नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. समीरने राजनला फोन केला. हॅलो राजन, समीर बोलला. हॅलो समीर दादा, बोल ना. बंगला साफ करून घे. कशासाठी? अरे कशासाठी म्हणून काय विचारतोयस? आम्ही तिथे राहणार ना म्हणून, समीर बोलला. तुम्ही इथे राहणार म्हणजे? राजननं विचारलं. अरे आम्ही मुंबईला शिफ्ट होतोय कायमचं. व्हॉट? राजन बोलला. काय झालं? एकदम शॉक झालास? तुला आनंद नाही झाला का? नाही म्हणजे झाला, पण असा अचानक निर्णय. तू आधी काहीच बोलला नाहीस म्हणून थोडा चकित झालो. समजू शकतो मी, शॉकिंगच न्यूज आहे. पण समीर दादा, तुम्ही इथे आणि गाथा तिथे, ती तुमच्याशिवाय कशी राहील? तुला कोण म्हटलं गाथा तिथे थांबणार आहे? म्हणजे? तीही मुंबईला येते. इनफॅक्ट हा तिचाच निर्णय आहे. तिला तिची कंपनी सांभाळायची आहे आणि तुम्ही त्यामध्ये तिची साथ दिलीत. बिलकुल, ती कंपनीची मालक आहे आणि तिचा निर्णय मी कसा टाळू शकतो? दादा, तुम्ही तिला समजवायला हवं होतं. इथे तो डॉक्टर तिला पुन्हा परेशान करेल. गाथा त्या गोष्टी विसरली आहे. तिला त्या डॉक्टरच्या असण्या नसण्याचा आता काही फरक पडत नाही. तू बंगला नीट साफ करून घे, आम्ही लवकरच येतोय. ओके. राजनने रागानं फोन कट केला आणि डोकं गच्च पकडून बसला. त्याला काहीतरी क्लिक झालं आणि त्यानं पुन्हा एक फोन लावला. हॅलो, मी राजन. मला माहीत आहे तू खूप बिझी आहेस. मलाही काही फालतू वेळ नाही फोनवर तुझ्याशी गप्पा मारायला. तुला एक बातमी द्यायची होती म्हणून फोन केलाय. गाथा मुंबईत परत येते कायमची. लागला ना झटका? ती मुंबईत आली तर तुझेही प्रॉब्लेम्स वाढणार आहेत डॉक्टर ममता. सो बी रेडी. त्यावेळी तू माझी खूप मदत केली होतीस म्हणून तुला सावध करतोय. असं म्हणून राजननं फोन कट केला. इकडे गाथा मुंबईला परत येते हे ऐकून डॉक्टर ममताचं टेन्शन वाढलं. देवला मिळवण्याचं तिचं स्वप्न आता कुठे पूर्ण होणार होतं, त्यातच पुन्हा गाथा नावाची अडचण आली होती. नो 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 वे, ती पुन्हा कशी येऊ शकते? इतक्या वर्षांची माझी मेहनत मी पुन्हा वाया जाऊ देणार नाही. डॉक्टर ममता अगदी रागानं तिची रूम अस्ताव्यस्त करत बोलली आणि सिगरेट ओढत चेअरवर बसली. आणि तिला तो दिवस आठवला. ममता ड्युटी संपवून हॉस्पिटलमधून घरी जात असताना तिला राजन तिच्या गाडीजवळ उभा दिसला. एक्सक्यूज मी, ही माझी गाडी आहे, ममता बोलली. माहीत आहे, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे, राजन बोलला. आता माझ्याकडे वेळ नाही, तुम्ही उद्या हॉस्पिटलमध्ये या, आपण निवांत बोलू, ममता त्याला टाळत बोलली. तुमच्या फायद्याची गोष्ट आहे डॉक्टर. देवांशसोबत लग्न करायचं ना? राजन कुत्सितपणे हसत बोलला. हू आर यू? राजन, गाथाच्या आत्याचा मुलगा, तिचा प्रेमी. साऊंड इंटरेस्टिंग, ममता बोलली. मग कुठेतरी एकांतात बसून या इंटरेस्टिंग गप्पा अजून इंटरेस्टिंग करूयात. लेट्स गो, ममता बोलली आणि मग दोघेही तिच्या गाडीने एका कॅफेत आले. त्यांनी एक कॉर्नर टेबल पकडला जिथे त्यांना बोलताना कोणीही डिस्टर्ब करणार नव्हतं. 2 कॉफी, ममताने वेटरला सांगितलं. आता बोल, ममता राजनकडे पाहून बोलली. तुम्ही डिरेक्ट तूवर आलात की मॅडम तुम्ही? राजन हसत बोलला. फालतू बडबडू नको, मुद्द्याचं बोल, ती नाक मुरडत बोलली. ओके, ऐक तर मग. मला गाथासोबत लग्न करायचंय, पण तिचं प्रेम त्या देववर आहे. त्यानं तिला नकार दिलाय तरीही ती त्याचा विचार डोक्यातून काढायला तयार नाही. तिला त्याच्याशी नाही तर दुसरं कोणाशीच लग्न करायचं नाही. निव्वळ वेडेपणा आहे हा, ममता बोलली. माहीत आहे मला, आणि मला आता असं वाटतंय की लवकरात लवकर त्यांचं लग्नही होईल. नॉट पॉसिबल. देव तिच्याशी लग्न करणार नाही. तुला 100% गॅरंटी आहे? राजननं विचारलं. तुलाही माहीत आहे देव गाथाला लाईक करतो. कधी ना कधी हे प्रेमामध्ये बदलू शकतं आणि आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. मग नेमकं काय करायचं? तू देवशी लग्न कर. तुला काय वाटतं, मी प्रयत्न केला नसेल? देव माझ्याकडे नीट पाहतही नाही. पाहिल, त्यासाठी तुला त्याच्या क्लोज जावं लागेल. क्लोजचा अर्थ कळतोय ना? राजन मिश्किलपणे हसत बोलला. इम्पॉसिबल. देव मला कधीही त्याच्या जवळ येऊ देणार नाही, कारण या बाबतीत तो खूप संयमी आहे.
त्याचा तोच संयम आपल्याला तोडायचा आहे. मी समजले नाही. काय यार डॉक्टर, इतकी नासमज कशी तू? लव्ह ड्रगचं नाव ऐकलं असशीलच ना? ते घेतल्यावर काय होतं हेही माहीत असेल. राजनचं बोलणं ऐकून ममताने डोळेच मोठे केले. तुला देवला लव्ह ड्रग द्यायचं आहे आणि पुढे तू समजूतदार आहेस, राजन कुत्सितपणे हसत बोलला. तुला मी मूर्ख दिसते? त्याला लव्ह ड्रग देऊन त्याच्याशी संबंध ठेवल्यावरती तो माझ्याशी लग्न करेल. सगळ्यात आधी तो हे ड्रग कोणी दिलं हे शोधेल आणि माझं नाव समोर येताच तो माझ्यासोबतच काय करेल याचा अंदाज नाही तुला. तो माझं लायसन्स रद्द करून मला ब्लॅकलिस्टमध्ये टाकू शकतो आणि माझं करिअर एका झटक्यात बर्बाद होईल. असं काहीही होणार नाही, कारण ते ड्रग तू नाही तर गाथाने त्याला दिलं हेच त्याच्या समोर येईल. आणि ते कसं ते तू माझ्यावर सोड. तुमच्यात संबंध आले या गिल्टमध्ये तो तुझ्याशी लग्न करेल. आणि जरी नाही केलं तरी त्यांचा आपण एक व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवलेला असेल, जो पुन्हा व्हायरल करता येईल आणि बदनामीच्या भीतीनं त्याला तुझ्याशी लग्न करणं भागच पडेल. प्लॅन तर जबरदस्त आहे, पण यात तुझा काय फायदा? गाथा तसंही कुणाशी लग्न करणार नाही म्हणतोस ना? करेल जेव्हा तिला समजेल की देव आणि तू एकत्र आहोत, तेव्हा ती नक्की माझ्याशी लग्न करायला तयार होईल. तो हसत हसत बोलला. मला तुझ्यावर डाऊट येतोय. तुला गाथामध्ये खरंच इंटरेस्ट आहे? ऑफकोर्स, पण मला तिच्या प्रॉपर्टीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. मायाने तर त्या अनाथ समीरसोबत लग्न केलं आहे, तसं गाथानं करू नये. मला तिची कंपनी हवी आहे. ठीक आहे, मी तुझ्यासोबत आहे. ममताने त्याच्याशी हात मिळवला आणि त्यानंतरच मग अलिबागचा प्लॅन बनवला गेला. देव ममतासोबत अलिबागला आला आणि राजन ही प्रॉपर्टीच्या कामानिमित्त त्याच वेळी गाथाला घेऊन अलिबागला आला. गाडी खराब होणं, दोघे सेम रिसॉर्टमध्ये जाणं हा त्यांच्या प्लॅनचाच एक भाग होता. सिद्धार्थ म्हणजे ममताचा मित्र. त्याच्या बर्थडे पार्टीमध्ये ममताने देवला लव्ह ड्रग दिलं. तो आउट ऑफ कंट्रोल झाला की ती त्याच्या समोर जाणार होती. त्याच्या रूममध्ये राजनने कॅमेरा सेट केला होता, पण ऐनवेळी गाथा देवच्या समोर आली आणि सगळा गोंधळ झाला. त्यांचा प्लॅन पूर्णपणे खराब झाला. या इन्सिडेंटमुळे देवने गाथाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे राजन अजूनच चिडला आणि त्यानं त्याचा दुसरा गेम खेळायला सुरुवात केली. त्याला माहीत होतं देव त्याला ड्रग कुणी गेले याचा शोध घेतोय आणि त्याने असे काही पुरावे तयार केले की ज्यामुळे गाथा त्यामध्ये फसेल. अगोदरच स्वतःला दोषी मानणारा देव ते पुरावे पाहून चवताळला आणि गैरसमज होऊन घेऊन त्यानं भर मांडवात गाथाशी होणारं लग्न मोडलं. राहिलेली कसर ममताने भरून काढली. मिस्टर सरपोतदार म्हणजेच गाथाचे बाबा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना तिनंच तो व्हिडिओ व्हायरल केला आणि त्या धक्क्यानं त्यांचाच मृत्यू झाला. आर यू मॅड? तू हे काय केलंस? राजनने ममताला फोन केला. रिलॅक्स बेबी, याचा सर्व दोष देववरच जाईल. पण यामुळे मामा गेले मूर्ख, राजन चिडून बोलला. तू तर असं बोलतोय जस काय तुला त्यांची फार काळजी होती. ते गेले ते आपल्या फायद्याचंच आहे. देवला वाटेल गाथानं व्हिडिओ व्हायरल केला आणि गाथाला वाटेल देवनं केला. दोघेही आयुष्यभर एकमेकांचं तोंड पाहणार नाहीत, लिहून घे. ममता हसत बोलली आणि राजनने रागानं फोन कट केला. एवढं होऊनही गाथा आणि देवचं लग्न जमलं हे ममताला सहन होत नव्हतं, त्यामुळे तिनं असा खेळ खेळला. ते दोघे कायमचे वेगळे झाले म्हणून ती वेड्यासारखं हसत होती. तितक्यात तिचा फोन वाजला आणि ती तिच्या विचारांमधून बाहेर आली. माई? तिने स्क्रीनवरचं नाव वाचून शॉक झाली आणि फोन उचलला. तर मग मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? या सगळ्या गोष्टी देव आणि गाथासमोर कधी येणार नाहीत का? पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा भाग ही लव्ह स्टोरी कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडत असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.